ची बहारदार खेळी करतोय आपल्या टीम साठी, आपल्या विजयासाठी। स्ट्राइक वरती यावेळेला डावखुरी हाताचा फलंदाज, आजच्या नाईट मध्ये डोकेदुखी ठरणारा हा ऑलराऊंडर आहे, ज्याचं नाव आहे सागर पाटील। मनीष पाटील आणि सागर पाटील या दोघांची लढत आहे। हे दोघंही प्रश्नांच्या उत्तरांना शोधण्याचा प्रयत्न करतील, मात्र एकालाच उत्तर सापडेल, पण तो कोण, मनीष की सागर? यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी पॉपिंग क्रीजच्या लगत हा चेंडू विकेट कीपर उचलतोय। एकच धाव मिळेल, 6 चेंडू 8 धावा। हे दोन चेंडू जर निर्णायक फेकले ना तर फलंदाजांवरती थोडंसं प्रेशर येऊ शकतं। या दोन चेंडूंवरती एखाद मोठा फटका आला ना तर सामना खुला होऊ शकतं, काही होऊ शकतं मैदानावरती। आपण पाहू शकाल अगदी हृदयाचे ठोके शेवटच्या चेंडूपर्यंत जर गेला ना तर धगधग व्हायला वेळ लागणार नाहीये, परंतु समाधान अशा प्रकारे सेट होऊन खेळतोय की त्याला ही धगधग पसंतच नाहीये। पण या धगधगीला वाढवेल का मनीष, हाही प्रश्नचिन्ह इथे मैदानावरती। यावेळेला चेंडू चांगला आहे, परंतु दिशा कदाचित भरकटलाय। पंचांचा इशारा आला, हा लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू गेलाय, हा खराब चेंडू आहे। जितके खराब चेंडू तितका अगदी फायदा होईल देवत संघाला, मात्र जितका चांगला चेंडू तितकं प्रेशर निर्माण केलं जाईल। 5 चेंडू 6 धावा, या 5 मधील 2 चेंडू फेकायचे आहेत मनीष पाटीलला। मात्र मनीष इथे या 6 चेंडूंपैकी 5 चेंडू कशा प्रकारे फेकून काढेल, हाही प्रश्नचिन्ह। युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025 मधील या उरणच्या पंचक्रोशीतील सर्वोत्कृष्ट दर्जेदार आणि सर्वात जास्त अतिथी येणारी स्पर्धा ठरली आहे, ज्यामध्ये खेळत आहेत सगळे संघ आणि सगळ्या संघांच्या लढतीनुसार आता मात्र अंतिम टप्प्यातील हे संघ ट्रॉफ्यांच्या विजयासाठी प्रयत्न करतात। हलकासा पुश केलाय, त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलतील तोपर्यंत 1 धाव। 2 चेंडूंवरती 1-1 अशी धाव घेतली, मात्र एकूण आपण समीकरण पाहिलं 5 चेंडू 6 धावांची गरज होती। आता 4 चेंडू 5 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत आणि अजूनही प्रयत्न चालू आहे। सामना शेवटच्या चेंडूपर्यंत यावा असा सर्व क्रिकेट रसिकांचा एक मनसुबा असतो, कारण क्रिकेट रसिकांना काय पाहिजे असतं, क्रिकेट रसिकांना तेच पाहिजे असतं की सामन्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीची रंगत निर्माण व्हावी, सामन्यामध्ये जम्मत निर्माण व्हावी। आणि मात्र ही गमती जमती निर्माण करून देतील का वळवली संघ आणि देवत संघाचे एक खेळाडू? एकाकडे चेंडू एकाकडे बॅट, मात्र दोघांपैकी एकालाच इथे विजयाचा रणशिंग फुंकता येईल, विजयाचा झेंडा रोवता येईल, परंतु देवत संघातील खेळाडू की वळवली संघाचे खेळाडू हे आपण सांगू शकत नाहीये। अजूनही सामना संपला नाही, अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही। बिघडण्याची क्षमता इथे गोलंदाजाला निर्माण करावी लागेल। हा पुढील चेंडू कदाचित थोडासा प्रेशराइज असेल, फेकण्यात यश आलंय, मात्र इथे डॉट बॉल, इथे डॉट बॉल आहे। ओ माय गॉड, मी सांगितलं होतं थंडी आहे। या अगदी घन्या जंगलामध्ये या ग्राउंड वरती आपण खेळत आहात आणि एक डॉट बॉल आता मात्र प्रेशर निर्माण करू शकतो आणि त्या प्रेशर कडे वाटचाल मनीष पाटील पाटलांच्या बैलगाड्याला घेऊन जात असताना रेस मध्ये नंबर 1 बनण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नाला झुकेल का सागर पाटील आणि वाघमारे समाधान, हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मनीष पाटीलच्या या पुढच्या चेंडूवरती। आता मात्र निर्णायक फेकी, निर्णायक संधी आणि निर्णायक चतुराई करावी लागेल दोन्ही खेळाडूंना। आपण पाहतोय प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवत विपक्ष वलवली 11 परी 11 वलवली। चला फारसा वेळ लावू नका, सामन्याला पिकअप आहे, या पिकअपच्या सहारे तुम्ही खेळात तर तुम्हाला गाडी मौसम मध्ये आणायला वेळ लागणार नाहीये। आपण पाहताय अगदी या मैदानाच्या आजूबाजूला जर आपण प्रवास केलात तर थंडी नाहीये, परंतु कडाड्याची थंडी अजूनही या गर्मीमध्ये। मनीष पाटील याचा पुढील चेंडू सागर पाटील साठी, हा अतिशय जबरदस्त चेंडू, विकेट कीपर येईल चेंडूवरती, दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये, अजूनही टाळ्यांचा कडकडाट दोन्ही टीम साठी। मात्र इथं प्रेशराइज झालेत का फलंदाज, हा प्रश्नचिन्ह उत्तराकडे वाटचाल करतोय। आता समीकरण उरलंय 2 चेंडू 4 धावा। मी सांगितलं होतं मनीष पाटील याच्या षटकातील 2 चेंडू त्याला निर्णायक फेकायचे आहेत, त्याने 2 चेंडू निर्णायक फेकलेत। आता जबाबदारी राहिली आहे उर्वरित 2 चेंडू आणि जबाबदारी राहिली आहे 4 धावांची। समाधान वाघमारे आणि सागर पाटील, काय होईल काय घडेल हे पाहण्यासाठी आपल्या नजरा रोखून ठेवा। युवा चिरनेर आयोजित
सुशांत सागर स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम या प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। उरणच्या मातोश्री मैदानावरती चिरनेरच्या कुशीमध्ये महागणपतीच्या आशीर्वादातून या मॅचला आपण पाहतोय, जिथे स्ट्राइक वरती रूटेड आहे समाधान वाघमारे। या वलवली संघाची आतापर्यंतची डोकेदुखी आणि या डोकेदुखीला एकच विक्स ऍक्शन 500 हा पुढील चेंडू यावेळेला पुल केलाय। क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न, ओ माय गॉड काय झालंय त्या ठिकाणी, कॅच पकडली आहे। अप्रतिम टर्निंग पॉइंट, जोरदार टाळ्या या कॅच साठी। ही कॅच आहे की आपल्या हातात आलेली मॅच आहे हे काही सांगू शकत नाहीये। मॅचला गरम करणं आमचं काम आहे, मात्र आमच्याकडे लक्ष न देणं हे खेळाडूंचं काम आहे। आणि या खेळामध्ये आपण पाहतोय युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025। आम्ही नेहमी सांगतो आयोजन सक्सेसफुल 100% होतं अतिथींच्या येण्याने, आयोजन सक्सेसफुल 100% होतं प्रेक्षकांच्या उपस्थितीत, आणि आयोजन सक्सेसफुल 100% होतं शेवटच्या चेंडूवर मॅच आल्यानंतर। आणि ही मॅच शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू धावसंख्या आहे 4, एक चेंडू 4 धावा। कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम, आतापर्यंत केलेली कमाई गमवायची असेल तर या चेंडूला सोडून द्यावं लागेल। मात्र मयूर वाघमारे स्ट्राइक वरती आहे। या सीझन मधील सर्वात घातक खेळाडू, या सीझन मधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळाडू, त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, मात्र त्या सगळ्या गोष्टी इथे आजमाव्याव्या लागतील। आपण पाहतोय प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवत विपक्ष परी 11 वलवली संघ शिरकाव केलाय पाटलांच्या बैलगाड्यानं। या चेंडूसाठी सर्व क्रिकेट रसिक अतिथी खेळाडू जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत। स्ट्राइक वरती रूटेड एक चेंडू 4 धावा खेळण्यासाठी तयार आहे मयूर वाघमारे, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे मनीष पाटील। थोडीशी शांतता भंग करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि इथे चूक। ओ माय गॉड, हे म्हणजे असं झालं, हे म्हणजे असं झालं, पोरगी पटली, चहा पाणी झाला, साखरपुडा झाला, पत्रिका वाटल्या आणि पोरगी पळून गेली। देव देतो आणि कर्म नेतो, काय मॅच झाली होती आणि हा झेली होता, मात्र हा झेल नाही तर मात्र पूर्ण ट्रॉफी गेली। पण प्रयत्न अंती परमेश्वर, प्रयत्न फार सुंदर। मनीष पाटीलने जी कमाल केली ती देखील वाखाणण्याजोग्य होती, आणि मयूर वाघमारेचा जो स्ट्रोक पाहायला मिळाला त्या स्ट्रोकने इथं प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवत संघानं कमाल केली आहे। अप्रतिम अप्रतिम दर्जेदार खेळ राहिलाय दोन्ही संघाचा। इथे मात्र थोडी चूक झाली, चेंडूवरती आला होता, चेंडू हातात आला होता, परंतु निसटल्यानंतर चेंडू थेट सीमारेषा गाठून गेला आणि तिथे बॅकअप मिळालं नाहीये। परंतु वलवली संघानं जो प्रयत्न केलाय मनीष पाटीलनं, त्याच्या या कमालीला, त्याच्या या गोलंदाजीला आता मात्र हे सगळेच आमचे खेळाडू हॅट्स ऑफ करतील। आणि कॉंग्रॅच्युलेशन देवत संघ, अप्रतिम खेळ राहिला आपला आतापर्यंत। आपली मिजाज विजयाचा उंबरठा पार करून